अघोरी कृत्य आणि गुप्तधन शोधणाऱ्या घटना गेल्या 15 दिवसात 2 घडल्याचे उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे। अशीच एक घटना शनिवारी रात्री दरम्यान कारेगाव शेतशिवारात घडली असून 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जंगल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास दंडे यांनी दिली आहे। यवतमाळच्या वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारेगाव शिवारात गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजा करीत असलेल्या 6 जणांना वडगाव जंगल पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री अटक केली। शिवारात मोटर पंप चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने ठाणेदार विकास दंडे पथकासह आडवळणाच्या रस्त्याने गस्त घालीत असताना वरुड कारेगाव रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांचे पथक वरुड ते कारेगाव मार्गावर संशयास्पद स्थितीत वाहन उभे दिसले। पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अघोरी पूजेशी संबंधित विविध साहित्य आढळून आले। यामध्ये कुदळ, अगरबत्ती, ज्वारीचे पीठ, काळ्या बाहुल्या, त्रिशूळ, रुद्राक्ष माळ, लिंबू, केस, सुया, ताबीज, रंगीबेरंगी धागे आदी वस्तूंचा समावेश होता। या साहित्याच्या आधारे संबंधित 6 जणांची चौकशी केली असता त्यांनी जमिनीतून गुप्तधन काढण्यासाठी शिवारात आलो असल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी अशोक रामधन राठोड, रितेश रवी भगत, लीलेश्वर विश्वनाथ बावने, कुंदन दारासिंग राठोड, वीरेंद्र रमेश गायकवाड, केशव राठोड यांना अटक केली। त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत कलम 3 अन्वये गुन्हा नोंद केलाय। यात धक्कादायक बाब म्हणजे काही महिलांचे फोटो आणि केस सुद्धा सापडले। पंचधातूचे बीर कंगन ज्याचा उपयोग अघोरी पूजेसाठी केला जातो ते सुद्धा यावेळी सापडले। वीरेंद्र गायकवाड हा या पूजा करणारा पुजारी असल्याचे पुढे आले आहे। आम्ही पोलीस वाहनामध्ये पोलीस स्टाफसह गस्त करत असताना कारेगाव शिवारामध्ये आम्हाला एक संशयास्पद 4 चाकी गाडी दिसून आली आणि त्यामध्ये 6 इसम होते। त्यांना आम्ही विचारलं असता ते सर्व वाशिम जिल्ह्यातले व इतर तालुक्यातले होते आणि म्हणून अधिकची चौकशी केली आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्या गाडीमध्ये जमीन खोदण्याचं कुदळ आणि जादूटोना करण्याचं साहित्य मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळून आलं आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता ते गुप्तधन जमिनीतून काढण्यासाठी फिरत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर जादूटोना अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करून तपास करीत आहोत। याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातले मानोरा तालुक्यातले 5 लोक आहेत आणि एक आर्णी तालुक्यातला आहे आणि आक्षेपार्ह म्हणजे त्यांच्याकडे जादूटोण्याचं जवळपास 50 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे।